नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनलायटन आयएस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर झालेला आहे. त्यातील भाग 1 असलेला हा लेक्चर सिरीज आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला, त्यातून अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. बघूया तर याच्या कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत आणि त्या कशा महत्वाच्या आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला अत्यंतिक महत्वाचे घटक इथं बघायला मिळतील. आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे तो उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार जे आहेत यांनी सादर केला. आता आपण बघू शकतो की मुख्यमंत्री साहेबांसोबत सुद्धा ते आहेत आणि इकडे विधानसभेमध्ये जाताना सुद्धा ते बॅग दाखवत आहेत. त्यातून बजेट प्रेझेंट होत असतो. तर बघूया आपण या बजेटमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत. आता महाराष्ट्राचा हा अंतरिम अर्थसंकल्प, हे लक्षात घ्या, इलेक्शन इयर आहे. ओके, इलेक्शन इयर असल्या कारणाने फुल फ्लेज बजेट काय प्रेझेंट होणार नाही, कारण की पब्लिक मॅन्डेट अजून काही भेटलेलं नाही ना पुढच्या काळासाठी. हा बजेट कोणता आहे? 2024-25 साठीचा, येत्या काळाचा. त्यासाठी इलेक्शन अजून व्हायचे आहेत, त्यामुळे यांना अजून लोकांनी निवडून देणं बाकी आहे. त्यामुळे कोणता अर्थसंकल्प मांडला जातोय? अंतरिम अर्थसंकल्प. ज्याप्रमाणे केंद्र सरकारने मांडला त्याच प्रकारे राज्य सरकारने सुद्धा मांडलं की राज्य सरकारचा अर्थसंकल्प जो आहे हा जो आहे तो अंतरिम अर्थसंकल्प आहे. हा जरी अंतरिम अर्थसंकल्प असला तरी सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्वच घटकांना इन्क्लुझिव्ह न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केलेला आहे. आणि या अंतरिम अर्थसंकल्पातही अजितदादा पवार जे आहेत आपले अर्थमंत्री, यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला, हे राज्याचं काय महत्वाची पॉलिसी आहे, याला गती देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची आहे, एन्व्हायरमेंटली तो पण सस्टेनेबल असला पाहिजे आणि सर्व लोकांना समावेशक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री यांनी प्रेझेंट केला. तर बघूया 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्च किती, आपलं टोटल बजेटचा आकारमान किती आहे? 6,522 कोटी रुपये. आता लक्षात ठेवा, आपला राज्याचा जीडीपी जर का लक्षात घेतला तर तो जवळपास 35 लाख कोटी रुपयांपर्यंत, 35 लाख करोड रुपीज. बजेट किती आपलं एकूण खर्च? 6,22,000 कोटी रुपये, 6,522 कोटी रुपये. महसुली जमा किती आहे बघा? 4,98,758 कोटी रुपये. महसुली खर्च आहे 5,08,492. म्हणजे महसुली जमेपेक्षा खर्च जास्त आहे. साहजिक काय येणार? तूट येणार. किती तूट आलेली आहे? 9,734 कोटी रुपयांची महसुली तूट. आणि राजकोषीय तूट आहे जवळपास 99,288 कोटी रुपये. लक्षात घ्या, राजकोषीय तूट किती आहे? 99,288 कोटी रुपये. आणि अर्थसंकल्पात 4 महिन्यांचं लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजेच लेखानुदान का? खर्चासाठी. येणारं बजेट आहे ते बजेट पास होणे वगैरे आणि इलेक्शन इयर असल्या कारणाने त्या दरम्यान जो खर्च करायचा आहे सरकारला, त्यासाठीचं लेखानुदान मांडलेलं आहे. आणि बजेट स्पीचेस बघा मी इथे घेतलेले आहेत, त्या अनुषंगानेच आपण बजेट समजून घेऊया. बजेट प्रेझेंट कधी झालाय? तो झालाय 27 फेब्रुवारीला. ओके, आणि 27 फेब्रुवारी काय? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. तोच आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करतो. इथं लक्षात, कोलंबसचे गर्वगीत, वेडात दौडले वीर मराठे सात, क्रांतीचा जय जयकार, स्वातंत्र्य देवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितांमधून मराठी मनाचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या कुसुमाग्रजांनी कोटी कोटी असतील शरीरे, मनगट आमचे एक असे, कोटी कोटी देहात आज एक मनीषा जागत असे, एक प्रतिज्ञा विजय मिळतो, राहील रण हे धगधगते. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर हे शक्य होईल. आणि सर्वांचे पण ऍस्पिरेशन्स आहेत. राहील रण हे धगधगते, जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत काय करायचं? आपण रणांगणामध्ये लढत राहायचंच आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत जोरात प्रयत्न करायचेच आहे, असं आपल्यालाही प्रेरणा मिळते त्याच्यातून. यासारख्या प्रत्येक ओवी आपल्यासाठी लिहून प्रेरक ओवी आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. कवी कुसुमाग्रजांना अभिवादन केले अर्थमंत्र्यांनी आणि तमाम मराठी मनांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. आणि 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या अनुमतीने सभागृहामध्ये सादर करतात असं ते बोलले.
बघूया, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 4 महिन्यांच्या लेखानुदानाला मान्यता देण्यात आली. लक्षात ठेवा, केंद्रीय बजेट ज्यावेळेस मांडण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा काय केलं, इंटरिम बजेटच मांडलंय आणि तिथं सुद्धा लेखानुदान मान्यता दिली होती. राज्य शासनाचा स्थायी खर्च जो नियमितपणे करावाच लागतो आणि प्रगतीपथावरील योजनांच्या अंमलबजावणीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 4 महिन्यांकरिता खर्चाची तरतूद करणं काय आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे लेखानुदानाचा प्रस्ताव सन्माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे. कार्यक्रम लक्षात घ्या, कार्यक्रम आणि अनिवार्य खर्चाच्या नवीन बाबींचा समावेश करून लोकसभा निवडणुकीनंतर पुढील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. म्हणजे साहजिकच पुढचं अधिवेशन जे असेल ते इलेक्शन नंतर प्रेझेंट होणार आहे, राज्याच्या सुद्धा निवडणुका आहेत, त्यावेळेस पुढचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन समन्यायी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. त्यांची 394वी जयंती आपण सर्वांनी नुकतीच साजरी केली. त्यानिमित्ताने राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये काय करण्यात आला, हा संपन्न करण्यात आला. प्रेरणादायीचा इतिहास आपल्याला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती आपल्याला प्रेरणा येतच राहतील. मौजे वडस तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय हे इथं स्थापन करण्यात येणार आहे. आणि या संग्रहालयामध्ये अनेक गोष्टी तिथं बघायला मिळतील आपल्याला, लहान मुलं सुद्धा जातील, आपणही जाऊ आणि आपण प्रेरित होत राहू. जगातल्या अनेक देशांना महाराजांच्या सुशासन प्रणालीचं अनुकरण केलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील 11 गड किल्ले आहेत. लक्षात घ्या, 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने युनेस्कोला पाठवला आहे. युनेस्को काय करतं, वर्ल्ड हेरिटेज साइट्स करतं आणि मराठा फोर्ट ऑलरेडी तिथं त्यांच्या याच्यावर होतच. आणि आता आपण काय केले, 11 आहे स्पेसिफिकली काय केलेत, गड किल्ल्यांचा प्रस्ताव केंद्राने वर्ल्ड हेरिटेज साइटला युनेस्कोला पाठवलेला आहे. केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या सातत्यपूर्ण आणि भक्कम पाठबळासाठी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानतो. अर्थमंत्र्यांनी मोदीजींचे आभार मानलेत का, तर राज्याला आर्थिक वर्षात वस्तू व सेवा कराची 8,618 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. आपण बघतो की जीएसटी मध्ये कॉम्पन्सेशन पण दिलं जाईल, राज्याच्या रेव्हेन्यू मध्ये जितका शॉर्टफॉल होईल आपल्याला 8,618 कोटी जे आहेत ते नुकसान भरपाई सुद्धा मिळाली. त्यामुळे मोदीजींचे आभार. भांडवली गुंतवणुकीसाठी, भांडवली गुंतवणूक का करतो आपण, जे लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते करण्यासाठी करतो. त्यासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 7,057 कोटी 73 लाख रुपयांचे 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, केंद्राकडून आपल्याला काय भेटणार आहे, 7,057 कोटी 73 लाख रुपये कर्ज आहे आणि 50 वर्षाचं बिनव्याजी आहे. म्हणजे आपल्याला याचं व्याज द्यावं लागणार नाही, मुद्दल 50 वर्षामध्ये फेडायची. आणि त्यातून काय होणार आहे, भांडवली गुंतवणुकीतून काय होईल, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आपल्याकडे विकास करता येतील. त्या पायाभूत सुविधा ज्या आहेत यांच्यातून काय होईल, आपलं आर्थिक प्रगती साध्य करता येईल. राज्यात 6 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्यात. 24-25चा केंद्रीय अर्थसंकल्प जो होता त्यामध्ये सुद्धा रेल्वे प्रकल्पांसाठी राज्यातल्या 15,554 कोटी रुपयाची भरीव मदत जी आहे ती केंद्राने राज्याला केलेली. आपण बघू शकतो पूर्वीचे 7,000 आणि हे 15,000 कोटी रुपये, ते तर कर्ज आहे, पण या ठिकाणी रेल्वेसाठीची प्रोव्हिजन केलेली आहे 15,554 कोटी राज्यासाठी. ज्या प्रकारे माननीय पंतप्रधान महोदयांनी युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता, बघा विकसित भारत बजेट 2024-25 यामध्ये गरीब कल्याण, देश का कल्याण, एम्पॉवरिंग यूथ, वेलफेअर ऑफ फार्मर्स, अन्नदाता आणि नारी शक्ती हे 4 महत्वाचे काय होते, त्यांचे फोकस एरिया होते. या 4 प्रमुख घटकांना विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्यात आणि राज्यातील नागरिकांचं राहणीमान उंचवण्यासाठी, दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सुद्धा काय आहे, कटिबद्ध आहे. या धर्तीवर शाश्वत, पर्यावरणपूरक आणि समावेशक विकास साधण्याचे राज्याचे धोरण 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेचं आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी, लक्षात ठेवा आपलं टार्गेट काय, महाराष्ट्रासाठीचं $1 ट्रिलियन. महाराष्ट्रामध्ये आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केलेली होती, तिचा दिशादर्शक अहवाल आहे, त्या अहवालानुसार विकास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. इथं टाटा सन्सचे चंद्रशेखरन आहेत,
त्यांनी तो अहवाल सादर केलेला होता आणि त्यानुसार आपलं टार्गेट काय राज्याचं $1 ट्रिलियन. भारताची अर्थव्यवस्था जेव्हा $5 ट्रिलियन वगैरे किंवा त्याच्या पुढे जाईल, आपला वाटा किती असेल त्याच्या जवळपास 21% पर्यंत राहील. $1 ट्रिलियन आपलं टार्गेट आहे. आता $1 ट्रिलियन एवढी अर्थव्यवस्थेसाठी जर का करायची असेल तर त्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था करायची असेल, राज्यातील भांडवली गुंतवणूक जी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. लक्षात ठेवा, हे जे $1 ट्रिलियन आहेत ते कसे साध्य होतील, त्यासाठी आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावे लागेल, जे संपत्ती निर्माण करावी लागतील, ऍसेट्स क्रिएट करायला लागतील. पायाभूत सुविधांवर लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. ₹1 खर्च केला तर स्थूल राज्य उत्पादनामध्ये 2.5 ते 3.5 रुपयांची काय होते, वाढ होते. लक्षात घ्या, ₹1 खर्च केल्यावर काय होतो, 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते. राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, आता हे कोण करेल एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, जसे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, हे नवं विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे. शहरी औद्योगिक विकास महामंडळ, राज्य रस्ते विकास महामंडळ, महारेल, याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर महाप्रदेश विकास प्राधिकरण, मेट्रोसाठी उभारलेल्या विविध विशेष हेतू कंपन्या, बृहन्मुंबई, अन्य महानगरपालिकांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प काय केले जात आहेत, कालबद्धरित्या पूर्ण करण्यात येत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास जर कालबद्धरित्या पूर्ण केला, आर्थिक विकासाला काय होईल, त्यामुळे गती मिळेल. आणि ₹1 खर्च केला इन्फ्रास्ट्रक्चरवर, पायाभूत सुविधांवर, तर आपलं GDP 2.5 ते 3.5 रुपयाने काय होणार, वाढणार आहे. चला तर बघूया अर्थसंकल्पामध्ये शाश्वत विकासावर काय काय प्रोव्हिजन केलेले आहेत. दळणवळण सुविधा बघा, आता लक्षात घ्या, त्यापैकी जे काही दळणवळण सुविधा आहेत, मुंबई महानगर क्षेत्रातील जी कामं आहेत, भारतातील सर्वाधिक 22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू, याचं लोकार्पण करण्यात आलेलं. आपण बघू शकता इकडे मोदी साहेब आहेत, माननीय पंतप्रधान, त्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालेलं आहे. आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंत किनारी मार्गाला जोडणाऱ्या दुहेरी बोगद्याचं पण भूमिपूजन प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. इकडे किनारी मार्ग जे कोस्टल रोड जे आहे, त्यामुळे नरिमन पॉइंट ते वरळी 11 किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ज्याच्यामुळे जवळपास वेळेमध्ये 70% आणि इंधनामध्ये 34% बचत होईल. मुंबईमध्ये प्रदूषण थोडंसं कमी होऊ शकतं याच्याने. मुंबईतील मार्ग प्रकल्पांचा विस्तार जर लक्षात घेतला तर स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतू काम प्रगतीपथावर असून त्या मार्गाचा विस्तार पालघर पर्यंत करण्यात येणार आहे, त्याचं नियोजन चाललंय. आणि स्वर्गीय विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत, हा ईस्टर्न फ्रीवे आहे. आणि इकडे स्वातंत्र्यवीर सावर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचं बांधकाम सुद्धा जोरात चाललेलं आहे. मोठे रस्ते प्रकल्प बघा, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका 22,225 कोटी रुपये, हा तो प्रोजेक्ट आहे. पुणे चक्राकार वळण रिंग रोड केला जातोय, त्यासाठी 10,519 कोटी रुपये खर्च. जालना नांदेड द्रुतगती महामार्गासाठी 2,886 कोटी रुपये भूसंपादनासाठी करण्यात येते. तसंच कोकणामध्ये रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी दरम्यान सागरी महामार्गातील 9 मोठ्या पुलांपैकी 3 पुलांच्या कामांचा प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि त्याची निविदा सुद्धा स्तरावर आहे. महाराष्ट्र राज्यातील पायाभूत सुविधा विकास महामंडळ, लक्षात ठेवा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी एक डेडिकेटेड महामंडळ आपल्याकडे स्थापन केले जाणार आहेत. त्याद्वारे रस्ते, बंदर, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज या अशा 22 पायाभूत विकास क्षेत्रातील प्रकल्प राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. परीक्षेला येऊ शकतं, महत्वाचं आहे. महामंडळामार्फत अॅन्युटी योजना भाग 2 अंतर्गत 7,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हातात घेण्यात येणार आहे. या खर्चासाठी नगर विकास विभाग जे आहे त्याला जवळपास 10,629 कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकाम विभागास किती दिलेले आहे त्यांनी 19,936 कोटी रुपयाचं अलॉटमेंट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ग्रामीण रस्ते जे आहेत त्यांचे दर्जोन्नती करण्यासाठी बघा, ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 मधील 10,000 किलोमीटर रस्त्यांव्यतिरिक्त 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी 7,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आपण बघतो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे आणि त्याच्यामध्ये दर्जोन्नती सुद्धा करण्यात येईल. बुलेट ट्रेन जी आहे, भारतातली पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद या जलद गती रेल्वे मार्गाची प्रकल्पाचे महाराष्ट्रातील भूसंपादन जे आहे ते जवळपास काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे.
आता महाराष्ट्रातील भूसंपादन जर पूर्ण झालं असेल तर हा प्रकल्प जो असेल तो आता लवकरात लवकर काय होईल, मार्गक्रमण करेल. मेट्रो मार्गिका मुंबई महानगर प्रदेशात उभारायच्या 337 किलोमीटर लांबीपैकी 263 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका ज्या आहेत त्या मंजूर असून 46.5 किलोमीटर लांबीच्या मार्गिका कार्यान्वित झालेल्या आहे. सुमारे 6 लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेत आहेत आणि हा लाभ घेतल्यामुळे काय होतं, लोकांचं सुद्धा दळणवळण सोयीचं झालेलं आहे. रेल्वे प्रकल्प बघा, राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून सुरू असलेली अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ, वर्धा, यवतमाळ, नांदेड, वडसा, देसाईगंज, गडचिरोली आणि नागपूर नागभीड रेल्वे प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर ही ऑलरेडी चाललेली आहेत, ते प्रगतीपथावर आहेत. कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. फलटण, पंढरपूर, कांपा, चिमूर, वरोरा, जालना, जळगाव, नांदेड, बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता प्रकल्प किमतीच्या 50% आर्थिक सहभाग देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. जालना, खामगाव, आदिलाबाद, माहूर, वाशिम, नांदेड, हिंगोली, मूर्तिजापूर, यवतमाळ, शकुंतला रेल्वे, पुणे, लोणावळा मार्गिका 3-4 या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य शासन 50% आर्थिक सहभाग घेईल. बंदर विकास महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. पोर्ट डेव्हलपमेंट राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी JNPTचे सॅटेलाइट पोर्ट म्हणून वाढवण बंदर जे आहे ते विकसित करण्याचा प्रस्तावित आहे. त्यात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26% समभाग असेल आणि हा प्रकल्प जो आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 76,220 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यामुळे काय होईल, महाराष्ट्रामध्ये JNPT सॅटेलाइट पोर्ट तयार होईल आणि एक्सपोर्ट कॅपेबिलिटी पण काय होतील आपल्या अजून वाढतील. कार्गो जे आहे त्याचं पण ट्रान्सपोर्ट चांगल्या प्रकारे हँडल केलं जाईल आणि आपल्याला जे $1 ट्रिलियन करायचं आहे त्यासाठी सुद्धा काय होईल, याच्यातून मदत होईल. सागरमाला योजनेअंतर्गत मुंबई गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेट्टीचे बांधकाम हाती घेण्यात आले. 229 कोटी रुपये त्याला. जेट्टी म्हणजे हा प्रकार आहे बघा, इथं काय होतील, शिप पार्क करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर इथं लक्षात सुमारे 300 कोटी रुपये. रायगड जिल्ह्यातील सागरी दुर्ग जो आहे जंजिरा 111 कोटी रुपये आणि मुंबईजवळ एलिफंटा येथे 88 कोटी रुपये रकमेची बंदर विकासाची कामं जी आहेत ती हाती घेण्यात येणार आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण सुद्धा करण्यात येणार. त्यासाठी त्याचा फायदा जो आहे जवळपास 2700 मच्छीमारांना होणार आहे. विमानतळ विस्तार एअरपोर्ट जे आहेत, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील विमानतळाचं सुमारे 50,000 चौरस मीटरच्या अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीचं काय केलं जाईल, लवकरच बांधकाम इमारतीचं काम सुरू करण्यात येईल. आणि आपण बघतो शिर्डीला आपले साईबाबा आहेत, त्यांच्या दर्शनासाठी पूर्ण देशभरातून देशाच्या बाहेरून सुद्धा काय भाविक येत असतात. ट्रॅफिक खूप मोठी आहे, त्यामुळे काय होतं इकडं अत्याधुनिक टर्मिनल जे आहे ते सुद्धा विकसित करण्यात येईल. आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन करायचं, त्यासाठी 578 कोटी 45 लाख रुपयाचा निधी काय केलेला आहे, मंजूर केलेला आहे. नागपूरचा मिहान प्रकल्प आहे, त्यासाठी भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी 100 कोटी रुपयाचा निधी सुद्धा काय करण्यात आला, इथं देण्यात आलेला. कोल्हापूरच्या विमानतळाचा काय करण्यात येणार, विस्तारासाठी भूसंपादन सुद्धा सुरू आहे, त्यासाठी आवश्यक निधी सुद्धा काय केला जाईल, उपलब्ध करून दिला जाईल. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण केणार आहे. एक्सपान्शन ऑफ रनवे बेलोरा एअरपोर्ट अमरावती हे पूर्ण झालं. हे पूर्ण झाल्यामुळे काय होऊ शकतं, आता तिथं रात्रीची विमान सेवा सुद्धा काय होईल, सुरू करण्यासाठीची कामे सुरू आहेत. नवी मुंबईचं काम वेगात सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत काय करण्यात येईल, पूर्ण करण्यात येईल आणि अतिशय सुसज्ज असं हे विमानतळ राहील. आपण बघू शकतो ज्योतिरादित्य सिंधिया आहे, नागरी विमान म्हणते, ते सुद्धा त्यांनी प्लॅन अनवेल केलेला. 24-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी ग्रामविकास विभागाला 9,200 कोटी रुपये, गृह परिवहन बंदरे 4,094 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागाला 1,432 कोटी रुपयाचा अलॉटमेंट यांनी केलेलं. नवीन धोरण बघा, राज्यात उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण उत्पादन धोरण जे आहे ते सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम धोरण जे आहे ते सुद्धा लागू करण्यात येईल. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आपलं जे इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे ते कसं डायव्हर्सिफाय करता येईल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा खूप स्ट्रॉंग बेस आहे आपल्याकडे, तो त्यासाठी सुद्धा काय करण्यात येईल, नवीन धोरण करण्यात येणार आहे.
गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती संदर्भात बघा काय प्रोव्हिजन्स केले आहेत किंवा काय मुद्दे झाले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाले होते बघा, बरोबर. जानेवारी 2024 मध्ये स्वित्झर्लंड डावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाची 19 कंपन्यांसोबत काय झालेले सामंजस्य करार झाले, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. त्यातून 3 लाख कोटीहून अधिक रुपयांची काय गुंतवणूक केली जाणार आहे, त्यातून 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. लक्षात ठेवा, 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट, 2 लाख रोजगार निर्मिती हे यातून फलित आहे. ते पुढे आपल्याला भविष्यात त्याचे फायदे दिसतीलच. वस्त्रोद्योग धोरण आहे, लक्षात ठेवा, राज्याचे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 5 वर्षासाठीच आहे, हे जाहीर करण्यात आले. या धोरणाअंतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो मंत्रिमंडळ निर्णय, महाराष्ट्राच्या एकात्मिक शाश्वत आणि वस्त्रोद्योग धोरणाला सुधारणा त्यांनी केलेली. ओके. लघु वस्त्रोद्योग संकुल, औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले जी आहेत ती स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे जवळपास 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी काय केलेलं आहे बघा, निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमास 450 कोटी आणि निर्यातक्षम घटकांना विशेष सहाय्य देण्यासाठी 400 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे. निर्यात वाढीसाठी राज्यात 5 इंडस्ट्रियल पार्क हे सुद्धा तयार करण्यात येणार आहे. आणि एक्सपोर्ट जर आपला खूप कॅपेबिलिटी वाढला तर राज्याचा GDP सुद्धा काय होईल, निश्चित वाढेल. आणि आपल्याला एक्सपोर्टच महत्वाचं आहे. भारत देशांतर्गत उत्पादन करतोच आपण, पण एक्सपोर्ट जर मोठ्या प्रमाणात केलं तर आपली इकॉनॉमी वाढेल आणि $1 ट्रिलियन जे आपलं स्वप्न आहे, टार्गेट आहे, ते पण अचीव्ह करायला मदत होईल. सामूहिक प्रोत्साहन योजना जी आहे तिच्या मार्फत 7,000 कोटी रुपयाचा प्रोत्साहन निधी वितरित करण्यात आला. आता औद्योगिकदृष्ट्या अविकसित आणि विकसनशील भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक व्हावी व औद्योगिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने राज्य शासनाने 1964 पासून सामूहिक प्रोत्साहन योजना राबवली. तिच्यासाठी 7,000 कोटीचा निधी दिलेला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, या कार्यक्रमातून 25,000 उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील 30% उद्योजक जे आहेत त्या कोण असतील, महिला असतील. या कार्यक्रमातून सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्मिती करण्याचं होतील असा त्यांचा मानस आहे. आपण बघू शकतो चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. प्रणेता उद्योगाचा दर्जा बघा, थ्रस्ट सेक्टर मधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योग असा दर्जा आणि अतिरिक्त विशेष प्रोत्साहन देण्यात येईल. त्यामुळे राज्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. प्रणेता उद्योगाचा दर्जाही दिला जाईल आणि त्यांना काही विशेष प्रोत्साहन सुद्धा दिली जातील आणि त्यातून काय होईल, मग आपली इन्व्हेस्टमेंट आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सुद्धा अपेक्षित आहे. युनिटी मॉल बघा, मेक इन इंडिया या धोरणाअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी 196 कोटी रुपये किमतीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. एक जिल्ह्यातलं एक उत्पादन वाढलं आणि असं करून सगळ्यांनीच मिळून केलं तर काय होईल, आपल्याकडे प्रोडक्शन सुद्धा वाढेल, एक्सपोर्ट वाढेल, फायदा होईल. 24-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी उद्योग विभागास 1,021 कोटी रुपये, सहकार पणन वस्त्रोद्योग विभागास 1,952 कोटी रुपये यामध्ये प्रस्तावित आहे. जल जीवन मिशन बघा, हर घर नल हर घर जल संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरात, लक्षात ठेवा, ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी 1,46,64,382 नळ जोडण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. जानेवारी 2024 पर्यंत त्यापैकी 1,22,10,475 घरगुती नळ जोडण्या देण्यात आल्या. उर्वरित 24,53,907 नळ जोडण्या देण्याचं काम सुद्धा काय प्रगतीपथावर आहे. लक्षात ठेवा, जल जीवन मिशन, हर घर नल हर घर जल, ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी. अमृत अटल मिशन फॉर रिजनरेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2 अभियानांतर्गत 145 शहरातील 28,315 कोटींची 312 प्रकल्प जे ते मंजूर करण्यात आले. त्यात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, सरोवर पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकास अशा या प्रकल्पांचा समावेश 28,315 कोटी रुपये शहरी भागात आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान महाराष्ट्र बघा या अभियानासाठी 2030 पर्यंत राबवण्यात येणार आणि यामध्ये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या 50 ते 95% निधी उपलब्ध करून देण्याची मान्यता दिलेली. या अभियानांतर्गत बघा पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रेल्वे ओव्हरब्रिज, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी काय करण्यात येणारे कामं हाती घेण्यात येणार. त्यामुळे नगर जे आहेत सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान यानुसार भरपूर सारे शहरी भागामध्ये काय करण्यात येईल, प्रगती साध्य करता येईल. पाणी पुरवठा योजना पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहरातील 14 लाखांहून अधिक नागरिकांना लाभ देणारा सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिल्या टप्प्याचं लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. 24-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी पाणी पुरवठा स्वच्छता विभागास 3,875 कोटी रुपये नियतव्यय खर्च प्रस्तावित आहे. बघा एन्व्हायरमेंटसाठी पर्यावरणासाठी बघा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित व्हावी, तसेच प्रत्यक्ष कृतीच्या आधारे त्यांच्याकडून नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी माझी वसुंधरा अभियान आपण हे अभियान सुरू केलेलंच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पण सहभाग आहे. सर्व जिल्ह्यांच्या शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येते. त्यानुसार काय करतील विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीने सुद्धा काय होईल पर्यावरणासंदर्भात जागरूक होतील आणि पुढे जाऊन भविष्यात सुद्धा चांगलं ते वागतील, जेणेकरून काय होईल पर्यावरणाचं संरक्षण होईल. वृक्ष लागवड दरवर्षी सुमारे 25,000 किलोमीटर राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना काय केलं जातं वृक्षाची लागवड करण्याचं नियोजन या ठिकाणी आहे. 25,000 किलोमीटर केलं जातं. अटल बांबू समृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या 10,000 क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार. इथं लक्षात त्यामुळे बांबू या प्रोडक्शन किंवा लागवड जी आहे त्यातून सुद्धा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना भेटेल. जलयुक्त शिवार अभियान 2 या अंतर्गत 5,700 गावांमधील 1,59,686 कामांना मंजुरी दिली आणि 15,389 कामे पूर्ण सुद्धा झाली. आणि 24-25 या वर्षासाठी जो कार्यक्रम खर्च आहे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागात 245 कोटी, वन विभागात 2,507 कोटी आणि मृदा व जलसंधारण विभागामध्ये 4,247 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. सौर ऊर्जा 2030 पर्यंत एकूण सौर ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं टार्गेट आहे. राज्यामध्ये रूफटॉप सोलर योजना राबवण्यात हे आपल्या घराच्या छत जे आहे त्या छतावर जे आपण करतो सोलर पॅनल्स ते आहेत. केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात येणार. तसेच ग्राहकांना 300 युनिट पर्यंतची वीज ही मोफत मिळणार आहे. लक्षात घ्या महत्वाचं आहे. भविष्यात जवळपास सगळ्यांनाच आपल्याला सोलरचे रूफटॉप प्रोजेक्ट करावेच लागणार. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यामुळे काय होईल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा काय होईल उपलब्ध होईल. ही योजना आपल्याकडे राबवण्यात येत आहे. क्रांतिकारी अभियान. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप काय करण्यात येतील बसवण्यात येतील आणि शेतकऱ्यांना पण याचा लाभ होईल. PM कुसुम योजनेअंतर्गत या वर्षी 1 लाख सौर पंप स्थापनेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी 78,757 पंप आतापर्यंत काय झाले त्याच्यापैकी कार्यान्वित झालेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आपण 32,000 किंवा 22,000 जे आपण अचीव करायचं बाकी. वीज उपलब्ध नसलेल्या राज्यातील 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच जे आहेत ते देण्यात येणार आहेत. अंगणवाडींना सुद्धा काय लहान मुलं वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा काय होईल स्वच्छ ऊर्जा भेटेल. वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना जी आहे तिच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी काय केलं जाईल अनुदान दिलं जाईल. म्हणजे हे कुंपण सुद्धा काय त्या ठिकाणी येतील आणि शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ होईल. या कार्यक्रम खर्च जे आहेत सर्व हे यांच्यासाठी ऊर्जा विभागास 11,934 कोटी रुपये जे एवढं त्यांना एक्सपेक्टेड खर्च. आता सर्व समावेशक विकास त्यामध्ये शेतकरी, महिला, मागासवर्ग, युवा, गरीब या सर्वांसाठी काय काय केलंय शासनाने बघूया वन बाय वन.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84,57,000 शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1,691 कोटी 47 लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा काय केलं, ती योजना सुरू केली. त्याचा 2,000चा हप्ता या संदर्भात इथे बोलत आहे. पीक विमा योजना बघा, खरीप हंगामात 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजनेतून 50,01,000 शेतकरी अर्जदारांना 2,268 कोटी 43 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विमा लक्षात घ्या. असे जे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत परीक्षेसाठी, हे फार महत्वाचे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 6,000 कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने संयुक्त प्रकल्प आहे. महाराष्ट्र प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, यामध्ये नवीन विहीर, ट्रॅक्टर, फळबाग योजना आणि साधारणतः क्लायमेट रेझिलियंट, पर्यावरणाला प्रतिसाद देऊ शकेल असं कृषी कसं करता येईल, त्यासाठी ही योजना. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी, तालुका परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र सुरू केलं जाईल. शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सुद्धा स्थापन करण्यात येतील. आणि आपण बघतो सोयाबीनवर प्रोसेसिंग जर सुरू केलं, त्या भागात सोयाबीनचं प्रोडक्शनही वाढेल. सोयाबीन प्रोसेसिंग केलं, त्यातून होणारे प्रोडक्ट आहे, ऑइल आहे, सोयाबीनच्या वड्या असतात, मिल्क आहे, अशा अनेक प्रोडक्ट काय होतील तिथं तयार करण्यात येतील. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी, मेंढी, वराह, कुक्कुटपालन, वैरण विषयक योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालकांना मिळावा यासाठी 129 प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आलेला आहे. पशुसंवर्धनासंदर्भात पण चांगलं प्रयत्न करतात. आता या सर्वांसाठी 24-25 मध्ये कृषी विभागाला 3,650 कोटी रुपये, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व मत्स्य विभागाला 555 कोटी रुपये आणि फलोत्पादन विभागात 708 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. नैसर्गिक आपत्तीमधील मदत बघा, खरीप हंगाम 23 मध्ये राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ, 1,000 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती ज्या आहेत त्या लागू करण्यात आलेल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे 44,82,000 शेतकऱ्यांना 3,825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरता जुलै 22 पासून 12,769 कोटी रुपयाची मदत देण्यात आलेली आहे टोटल आतापर्यंत. 24-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी मदत आणि पुनर्वसन विभाग जे आहे त्यांच्यासाठी 638 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. सिंचन प्रकल्पांबद्दल बघा काय प्रोव्हिजन्स केले आहेत. राज्यात 259 सिंचन प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. त्यापैकी 39 प्रकल्पांची कामे पूर्ण होऊन 2,34,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. याचा निश्चितच फायदा जो आहे तो शेतकरी वर्गाला होईलच. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत किंवा योजनेतील 91 प्रकल्पापैकी 46 प्रकल्प पूर्ण झाले, इथे लक्षात. त्यामुळे अतिरिक्त सिंचन क्षमता सुद्धा निर्माण होणार आहे आणि मार्च 25 पर्यंत 16 प्रकल्प पूर्ण होणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने वर्ल्ड बँक मदत करत आहे. 3,200 कोटी रुपयांचा किमतीचा एक प्रकल्प राबवला जाणार. आपण बघू शकतो, बातम्यांमध्ये बघितलं होतं की कोल्हापूर सांगलीला पूर आला होता, खूप पूर सदृश परिस्थिती होती. त्यामुळे इथं काय केलं जाईल, आता 3,200 कोटी रुपयाचा प्रकल्प येईल. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत येत्या 3 वर्षात राज्यातील 25 वर्षांपेक्षा जुन्या 155 प्रकल्पांची दुरुस्ती तसेच 75 अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात येतील. याद्वारे 3,55,000 हेक्टर सिंचन क्षमता, 23.37 टीएमसी पाणी पुरवठा निर्माण होईल. यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सिंचन अनुशेष बघा, विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची काय करण्यात येते, तरतूद करण्यात येते. ठीक आहे. अनुशेष म्हणजेच काय, इथं जो मागे राहिला भाग पुन्हा दिले गेले नाही ते पैसे, आता हे 2,000 विकासाच्या बाबतीत अनुशेष आहे, तर या सिंचनाच्या बाबतीत 2,000 कोटी रुपयांचा काय करण्यात येईल, अनुशेष भरून काढण्यात येईल. नदी जोड प्रकल्प बघा, विदर्भातील महत्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे
3,71,000 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. आणि हा त्यासाठी आवश्यक निधी जो आहे तो सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. लक्षात ठेवा, वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्प आहे. या नद्या जोडल्या जातील आणि या नद्या जोडल्यामुळे काय होईल, इकडे खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. 3,71,000 हेक्टर क्षेत्रास काय होईल, सिंचनाचा लाभ होईल. मराठवाडा विभागात सिंचन सुविधांबद्दल बघा, ऊर्ध्व पैनगंगा, कृष्णा मराठवाडा, लेंडी, जायकवाडी, नांदूर मधमेश्वर, निम्न दुधना, विष्णुपुरी टप्पा 2 मोठ्या प्रकल्पांसह 11 मोठे प्रकल्प, 8 मध्यम प्रकल्प, 29 लघु पाटबंधारे प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरेजची पण कामं हाती घेण्यात आलेली आहे. पाणी अडेल, जिरेल आणि ग्राउंड वॉटर सुद्धा वाढेल. उदंचन जलविद्युत प्रकल्प, सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन मोठ्या प्रमाणात उदंचन जलविद्युत प्रकल्प खासगी सहभागातून काय करण्यात येईल, विकसित करण्यात येईल. आणि इकडे हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. टाटा जे आहेत त्यांच्यासोबत काय केलं जाईल, प्रायव्हेट पार्टनरशिप केली जाणार आहे. आणि टाटा सोबत हा एक MOU जो आहे टाटा पॉवर त्यांच्यासोबत सुद्धा साईन करून हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. खार भूमी विकास कार्यक्रम बघा, खार भूमी विकास कार्यक्रमांतर्गत कोकण किनारपट्टीवर खार बंधाऱ्यांची 36 कामे प्रगतीपथावर असून 22 कामे पूर्ण झाली आहेत. 938 हेक्टर क्षेत्र शेतीयोग्य करण्यात आलेलं आहे. बघा, हे बंधारे जर बांधले काय होईल, खार जे आहे पाणी जे आहे तिकडे जाणार नाही आणि इकडे पाणी मृदा जी आहे ती सुद्धा चांगली विकसित होत राहील. खार भूमी विकासासाठी 113 कोटी रुपये खर्च एक्सपेक्टेड आहे. बुडीत क्षेत्र बंधारे बघा, कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेवटच्या 23 गावांसाठी बंधारे बांधण्यात येतील. 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास खार भूमी विभागास 16,456 कोटी रुपये खर्च एक्सपेक्टेड आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली. लाभार्थी मुलीला योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळतील. ह्या मुली ज्या आहेत आपल्या त्यांचं पण सबलीकरण याच्यातून होईल. लेक लाडकी. नागरी बाल विकास केंद्र बघा, शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र, कशासाठी, शहरी भागातील कुपोषणावर. कोणता भाग आहे, शहरी आहे, याला मान्यता दिली असून त्यामुळे अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याचा त्यासाठी मदत होईल. महिला सशक्तीकरण बघा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे राज्यामध्ये. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचं काय उद्दिष्ट यामध्ये आहे. मोठा अभियान आहे. 10 मोठ्या शहरातील 5,000 महिलांना, लक्षात ठेवा, 10 मोठ्या शहरातील 5,000 महिलांना पिंक रिक्षा ज्या आहेत, बरोबर, आपण बघत असतो या पिंक रिक्षा आहेत, या देण्याचा प्रस्तावित आहे. त्यामुळे महिलांचं सबलीकरण होण्यास मदत होईल. अंगणवाडी पदभरती, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 14,000 रिक्त पदे भरण्यात आली आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे. येत्या काळामध्ये ते रोजगारसाठी चांगली संधी आहे. 24-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी महिला आणि बाल विकास विभाग जो आहे त्यासाठी 3,107 कोटी रुपये नियतव्यय खर्च अपेक्षित आहे आपल्याला. नवीन वैद्यकीय आणि परिचर्या महाविद्यालय आपल्याकडे स्थापन करण्यात आले. बघा, वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसंच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथं प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, नागपूरच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूरला आहेच. आता नागपूरच्या धर्तीवर कुठे सुरू करण्यात येणार, स्थापन करण्याचं नियोजन आहे, औंध, पुणे, दुसरं आपल्याकडचं एम्स आपल्याला भेटणार. जन आरोग्य योजना, राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम 1.5 लाखावरून किती केलेली आहे, 5 लाख रुपये
करण्यात आलेली आहे. आणि अंगीकृत रुग्णालयांची संख्या सुद्धा 1000वरून किती केली, आता 1900 रुग्णालय. त्यामुळे याचा लाभ खूप मोठ्या प्रमाणात जनतेला होणार आहे. जन आरोग्य योजना. अपघात विमा लक्षात घ्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांना अपघात विमा योजना जी आहे ती लागू करण्यात येत आहे. आता अपघात विमा सुद्धा यांना भेटणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे, लक्षात ठेवा, सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर स्थापन करण्यात येईल. मग शासकीय डायलिसिस केंद्र नसलेल्या 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा हे केमोथेरपीची सुविधा उपलब्ध होईल येत्या काळात. प्रत्येक तालुक्यात, लक्षात ठेवा, प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे, ते करून देणार आहे. आणि 24-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी वैद्यकीय आणि औषधी द्रव्य विभागास 2574 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागास 3827 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. मागास घटकांचा, जे विकासाच्या बाबतीत मागे राहिलेले आहेत त्या घटकांना विकास कसा करता येईल, सर्वसमावेशक विकास करता येईल, यासाठीच्या प्रोव्हिजन्स आता बघूया. बघा, अनुसूचित जाती उपयोजना एक सेपरेट कॉम्पोनंटच आहे अनुसूचित जातींसाठी. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी जे आहेत त्यांना अर्थसहाय्यामध्ये 1000 रुपयावरून 1500 रुपये वाढ करण्यात येत आहे. म्हणजे आता 1500 रुपये भेटतील. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रवणबाळ योजना आदिवासी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत. संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या भांडवली अनुदानात वाढ करण्यात येणार आहे. हे इन्व्हेस्टमेंट केले तर काय होईल, यांचं काम अजून काय करतील ते मोठ्या प्रमाणात आणि जोमाने करू शकतात. दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेतून शेत जमिनीचे वाटप करण्यात येते. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलं-मुलींना संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुद्धा काय करण्यात आली, शासनाने सुरू केलेली आहे. तसंच तृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांना बीज भांडवल, म्हणजे आपण समाजाच्या सर्वच घटकांना काय करतोय, न्याय देण्याचा प्रयत्न इथे करतोय. तृतीयपंथी जे आहेत ते विकासाच्या बाबतीत मागे राहतात, तर मग त्यांना सुद्धा कशी मदत करता येईल त्यासाठी बीज भांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चर्मोद्योग व चर्मकार प्रशिक्षण केंद्र, बघा, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळांतर्गत त्या महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्क विकसित करण्यात येईल. कोल्हापूर इथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची सुद्धा उभारणी करण्यात येईल. आपल्याला माहिती आहे कोल्हापुरी चप्पल खासियत आपली, तर या लेदर इंडस्ट्रीला सुद्धा कसं चालना मिळेल यासाठी हे प्रोव्हिजन्स केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, लक्षात घ्या, फार महत्वाची प्रोव्हिजन केलेली आहे. या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्यात येणार आहे. जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटी जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जो आहे यासाठी किती केलेले, यावर 24-25 साठी 18,816 कोटी भरीव मदत केली मोठ्या प्रमाणात. आदिवासी विकास उपयोजना या योजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी आहे ती योजना, तसेच शासकीय आश्रमशाळांना विज्ञान केंद्रांची उभारणी करण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान जे आहे हे सुद्धा काय केलं जाईल, इकडं राबवलं जाईल. त्याचबरोबर वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही योजना राबवली जाईल. त्याचबरोबर घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, म्हणजे राज्यातील सर्व आदिवासी वाडे पाडे बारमाही मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड योजना लागू केलेली आहे, ती योजना राबवण्यात येईल.
ठक्कर बापा वस्ती सुधार योजना राबवण्यात येईल, इथं लक्षात. आणि या सर्वांसाठी आदिवासी विकास विभाग जो आहे यासाठी 15,360 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे, एवढी तरतूद करण्यात आली. एक समानतेचं सर्वंकष धोरण, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था टार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या व इतर तत्सम संस्थांमार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनांतर्गत शिष्यवृत्ती, अभिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास, अन्य कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये एक समानता आणण्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. या संस्थांमधून काय होईल मग बऱ्यापैकी इक्विटेबल बेनिफिट मिळेल सगळ्यांना. इतर मागास बहुजन कल्याण, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आश्रमशाळा, विद्यानिकेतन, वसतिगृह योजना इत्यादींसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशीबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळ, संत सेना महाराज केशकल्पी महामंडळ आणि पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ इत्यादींमार्फत विकास योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेसाठी तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यातून घरकुल योजना. धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लक्षात घ्या, आदिवासी उपयोजना आपण आता बघितलं ना, आदिवासी उपयोजनेमध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवल्या, त्याच धर्तीवर 22 योजना राबविण्यात येणार आहे. लक्षात घ्या, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे या धनगर समाजाच्या बांधवांना सुद्धा काही यातून निश्चित लाभ होईल. आणि एक कॉम्पोनंट जसा आदिवासी उपयोजना कॉम्पोनंट सुद्धा सेपरेट तसा केला जाईल. 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगे बाबा 12 बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी महत्वाचं आहे, या आधी असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात 2 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत काय करण्यात आलेली आहे, वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मद्रासांचं पण काय होईल, मॉडर्नायझेशन होईल. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज, सूक्ष्म पतपुरवठा योजना राबवण्यासाठी राज्य शासनाद्वारे दिली जाणारी हमी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयापर्यंत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 24-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागास 5,180 कोटी रुपये नियतव्यय खर्च अपेक्षित आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल खरेदी जागा खरेदी साठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान 50,000वरून किती केलेलं आहे, 1 लाख रुपये करण्यात आलेलं आहे. दिव्यांगांसाठी घरकुल योजना, सर्वांसाठी घरे 2024 धोरणांतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन घरकुल योजना राबवण्याचा प्रस्ताव येतं. पहिल्या टप्प्यात 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव येत आहे. असंघटित कामगारांना घरे बघा, प्रधानमंत्री आवास योजनेतील सोलापूर जिल्ह्यात रेनगर कुंभारी प्रकल्पास 30,000 घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यात 15,024 सदनिकांचं काय करण्यात आलं, वितरण मान्य श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि इकडे बघा समाजातील सर्वच घटकांना आपण घर देण्याचा प्रयत्न करतो. मोदीजी घर वाटप करत आहेत आणि तिथे लिहिलेलं आहे बघा, यू आर नाव अ प्राऊड ओनर ऑफ द होम अंडर प्रधानमंत्री आवास योजना. तसेच सफाई, विडी, बांधकाम, वस्त्रोद्योग आदी क्षेत्रातील असंघटित कामगार या प्रकल्पाचे काय आहेत, लाभार्थी आहेत. असंघटित कामगार कल्याण मंडळ लक्षात ठेवा, ऑटो रिक्षा, टॅक्सी, प्रवासी तथा व्यावसायिक वाहन चालक, क्लीनर, डबेवाले, विडी कामगार, हमाल, घरेलू महिला कामगार, मच्छीमार, घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारे तसेच पशुसंवर्धन, यंत्रमाग, हातमाग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व्हावा
यासाठी असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. असंघटित क्षेत्रातील लोक जे घटक आहेत, कामगार आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन होईल. आनंदाचा शिधा, गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील 1,58,95,786 कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्त सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, आनंदाचा शिधा. आणि या शिध्यामध्ये काय असतं, ते डाळी, साखर वगैरे, जे तेल वगैरे हे पाऊच राहतील. आणि हा आनंदाचा शिधा आपल्याकडे वितरित केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, गुढीपाडवा, दिवाळी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा, इथे हे आनंदाचा शिधा दिला जाणार. आता 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी गृह विभागास 1,347 कोटी, दिव्यांग कल्याण विभागास 1,526 कोटी, कामगार विभागास 171 कोटी, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागास 526 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. युवकांच्या कल्याणासाठी बघा, खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचवण्यासाठी मिशन लक्षवेध, क्रीडाचा विकास करण्यासाठी काय बघा, मिशन लक्षवेध महाराष्ट्र शासन राबवत आहे. या योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्यात येणार आहे. सो दॅट आपले मेडल मिळवण्याचं, महाराष्ट्रातून मेडल मिळवण्याचं प्रमाण जे असेल ते वाढेल. क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी पारितोषिकेची रकमेत 10 पट वाढ करण्यात आली. बघा, सुवर्ण पदकासाठी 1 कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 75 लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी 50 लाख रुपयाचे पारितोषिक दिले जाते. विभागीय क्रीडा संकुल नागपूर विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा व इतर अनुषंगिक सुविधांना समावेश करण्यात येणार असून त्याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात येईल. या सर्वांकरिता क्रीडा विभागास 537 कोटी रुपये खर्च केला जाईल. नामांकित संस्था ज्या आहेत त्यांच्याशी आपले मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेले आहेत. बघा, शासनाने संशोधन, आरोग्य, कृषी विकास, कौशल्य विकास, हवामान या क्षेत्रात गुगल, इन्फोसिस, नॅस्कॅम, बर्मिंगहॅम विद्यापीठ, ब्रिटिश काउन्सिल, युनिसेफ अशा नामांकित संस्था ज्या आहेत त्यांच्याशी काय केलेले, सामंजस्य करार केलेले आहेत. त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल. महाराष्ट्र ड्रोन मिशन राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सध्या 13 ठिकाणी जिल्हास्तरीय आणि 6 ठिकाणी विभागीय ड्रोन केंद्र स्थापन करण्यात येतील आणि प्रकल्पाच्या पहिल्या 5 वर्षाच्या अंमलबजावणीसाठी 238 कोटी 63 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. बघा, मिशन ड्रोन लॉन्च्ड इन महाराष्ट्र. ड्रोन टू बी यूज्ड इन स्प्रेइंग agrochemicals. Drones reduce water wastage by 85 to 90%, product usage by 20 to 30%. Tech-enabled solutions for farmers by our शिंदे गव्हर्नमेंट. ही एक स्लाइड होती बघा, फार सुंदर होती. आपल्याला ड्रोनद्वारे काय करण्यात येईल, इथे ड्रोनचा वापर करण्यात येईल. प्रशिक्षण व कौशल्य विकास, मुंबईतील वरळी येथे आधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास भवन सुद्धा काय करण्यात येणार आहे, उभारण्यात येणार आहे. 24-25 या वर्षासाठी कार्यक्रम करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागास बघा 2,098 कोटी रुपये आणि शालेय शिक्षण विभागास 2,959 कोटी रुपये खर्च अपेक्षित. व्यावसायिक शिक्षण, नाविन्यता, कौशल्य वृद्धी विषयक योजनांची अंमलबजावणी तसेच गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि कार्यप्रणालीच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँक सहाय्यित मानव विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास दक्ष या 2,307 कोटी रुपयाच्या प्रकल्पांना शासनाने मंजूर दिली. वर्ल्ड बँकेसोबत पार्टनरशिप. कौशल्य विकास केंद्र बघा, युवकांचा रोजगारक्षम आणि उद्योगक्षम बनवण्यासाठी प्रत्येक महसुली विभागामध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी ही सुरू करण्यात येणार आहे. युवकांसाठी महत्वाचं. या व्यतिरिक्त राज्यात नवीन 2,000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र राबविण्यात येणार असून 1,000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यात येतील. उद्योगांना आवश्यक तंत्रज्ञानाशी अनुरूप कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र कोराडी नागपूर येथे उभारण्यात येणार आहे. ओके. आदरातिथ्य प्रशिक्षण बघा, हॉस्पिटॅलिटी,
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 500 युवकांना पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणाला मान्यता देण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात बघा 2024 टुरिझम मध्ये काय येईल, या युवकांना चांगली आदरातिथ्य जे आहे टुरिझम आणि इकडे आदरातिथ्य इथं प्रशिक्षण चांगलं मिळालं तर रोजगार क्षमता सुद्धा वाढेल. 24-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी कौशल्य नाविन्यता रोजगार उद्योजकता विकास 807 कोटी रुपये काय करण्यात आले खर्च यासाठी करण्यात येणार. पर्यटन चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखण्यात येईल. राज्यातील 50 नवीन पर्यटन स्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क ऍडव्हेंचर स्पोर्ट्स शॉपिंग मॉल वॉटर पार्क्स निवास व्यवस्था सुद्धा करण्यात येईल. त्यामुळे नवं टुरिझम पॉलिसी आपल्याकडे डेव्हलप करण्यात. पर्यटन विकास लोणार जिल्हा बुलढाणा अजिंठा वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर कळसुबाई भंडारदरा जिल्हा अहमदनगर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. लोणावळा जिल्हा पुणे 333 कोटी 56 लाख कोटी रुपये किमतीचा जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प जो आहे तो विकसित करण्यात येईल. जलपर्यटनासाठी शिवसागर जलाशय जिल्हा सातारा गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारदरा तसेच वाघूर जलाशय जिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प जे ते सुरू करण्यात येतील. आणि जलपर्यटन झाल्यामुळे लोक येतील जलपर्यटन करतील रोजगार वाढेल या ठिकाणचे प्रयोग होतील. हे बघू शकतो आपण. ठीक आहे. शिवकालीन गड किल्ल्यांचे संवर्धन कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गड किल्ल्यांचं नूतनीकरण आणि संवर्धन करण्यात येणार आहे. खूप मोठा टुरिस्ट पोटेन्शियल तिकडे टुरिझम पोटेन्शियल कोकणात आहे. गड किल्ले म्हटले ऐतिहासिक पण त्यामुळे तिथं खूप मोठं पर्यटनाला चालना दिली जाईल. महाराष्ट्र भवन बघा राज्यातील पर्यटक जे आहे पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम आणि सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही ठिकाणी तेथील राज्य शासनाने मोक्याच्या जागा उपलब्ध करून दिल्या असून त्यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. आपण अयोध्येला जर गेले प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी तर या महाराष्ट्र भवनाचा फायदा आपल्या राज्यातल्या नेत्यांना नागरिकांना होईल. सर्वच नागरिकांना होईल. महाविस्टा आता एक लक्षात घ्या मंत्रालय परिसरातील शासकीय इमारतींचा आधुनिक सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांकडून प्रस्ताव मागण्यात येणार. जसं आपल्याकडे संसदेची बिल्डिंग बांधण्यात आली होती तसंच आपल्याकडे सुद्धा ज्या काही आता या मंत्रालयाच्या इमारती असतील या इमारती ज्या आहेत त्या इमारतींचा सुद्धा काय करण्यात येईल आधुनिक सुविधांसह पुनर्विकास करण्यात येईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांकडून प्रस्ताव मागवण्यात येतात. या सर्व कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक विभागात जवळपास 1186 कोटी रुपये पर्यटन विभागास 1973 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागास 1367 कोटी रुपये आणि महसूल विभागास 474 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. नवीन न्यायालय राज्यात नवीन 10 अतिरिक्त कुटुंब न्यायालय 5 जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि 5 दिवाणी न्यायालय आणि 2 ग्राम न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. बघा युवकांच्या जिव्हाळ्याचा विषय पोलीस शिपायांच्या 18,331 रिक्त पदावर भरती करण्यात आली असून आणखी 17,471 रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. गुड न्यूज. सायबर सुरक्षा राज्य शासनामार्फत सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 837 कोटी रुपये काय करण्यात येतील 86 लाख रुपये प्रस्तावित आहे. या कार्यक्रमासाठी विधी व न्याय विभाग सर्व जे आता कार्यक्रम बघितले आपण त्यास 759 कोटी रुपये गृह विभागास 237 कोटी रुपये आणि उत्पादन शुल्क विभागात 153 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. वस्तू व सेवा कर महत्वाचा कर आहे आपल्या राज्य शासनाला. आपण भाग 2 मध्ये बघणारच आहे की राज्याचे उत्पन्नाचे स्रोत कोणते किती त्यामध्ये आपल्या लक्षात घेईल सर्वाधिक उत्पन्नाचा स्रोत इकडे राज्याच्या स्वतःचा कर महसुलात वस्तू व सेवा कर विभागाचा वाटा 65%. या विभागाची पुनर्रचना आवश्यक असून ती तातडीने करण्यात येईल. विभागासाठी आधुनिक सुविधायुक्त कर प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्यात येईल. वस्तू व सेवा कर भवनाचे वडाळा मुंबई इथं बांधकाम काय आहेत प्रगतीपथावर आहेत. इथे मंत्री महोदय होते बघतात तिथं कामाची प्रगती कशी झाली.
स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनामध्ये काय करण्यात आलेली आहे? वाढ करण्यात आलेली आहे. प्रतिमाह 10,000वरून दुप्पट करण्यात येऊन ते किती केलेलं आहे? 20,000 रुपये करण्यात आले. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी वित्त विभागात 208 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, लक्षात घ्या, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील स्मारकाच्या सुमारे 270 कोटी रुपये किमतीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रचंड प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व. तीर्थक्षेत्र विकासासाठी बघा, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला औंढा नागनाथ हे मंदिर, जिल्हा हिंगोली 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र माहूरगड रेणुका देवी आणि जिल्हा नांदेडमध्ये आहे, आणि एकविरा देवी मंदिर जिल्हा पुणे तीर्थक्षेत्र आणि परिसर विकासासाठी विशेष विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येईल. भाविकांना अजून चांगल्या याच्या काही सुविधा वगैरे मिळतील. श्री क्षेत्र सप्तशृंगी गड तीर्थक्षेत्र विकास, ह्या गडावर श्री क्षेत्र सप्तशृंगी गड तालुका कळवण या तीर्थस्थळाच्या 81 कोटी 86 लाख रुपयांच्या विकास आराखड्याला काय करण्यात आलेली आहे? मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्ष निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी 20 कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मंदिरे बारवांचे जतन संवर्धन योजनांसाठी 53 कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. महात्मा फुले वाडा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी पुणे शहराच्या विकास योजनेतून क्षेत्र आरक्षित करण्यात आले असून स्मारकांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबा काका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन आणि निधीची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. मौजे संदुबरे तालुका मावळ जिल्हा पुणे श्री संत जनागडे महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी 66 कोटी 11 लाख रुपयांच्या किमतींना मान्यता देण्यात आली. साने गुरुजी यांची कर्मभूमी कोणती आहे? अमळनेर जिल्हा जळगाव. आता साहित्य संमेलन झालं होतं, त्यांच्या कार्याला साजेस असं स्मारक इथं उघडण्यात येईल. आनंदाची बातमी. राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आपण बघतो हुतात्मा झाले. जन्मस्थळ परिसर विकासाच्या पहिल्या टप्प्यात 102 कोटी 48 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जीवा महाल यांच्या स्मारकासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून देण्यात. म्हणतो ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा असे गाण्यातून वगैरे आपण म्हणतोच. तर त्या सय्यद बंडाचा हात हवेतच यांनी ओढून टाकलेला होता दानपट्ट्याने. असे यांच्यासाठी काय केलं जाईल? प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध केली जाईल आणि तिथं एक स्मारक उभारण्यात येईल. लहुजी वस्ताद साळवे स्मारक पुणे महानगरपालिकेमार्फत संगमवाडी पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी यांच्या स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ करण्यात आलेले आहे. राजमाता सईबाई स्मृतिस्थळ विकास राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द तालुका वेल्हे येथील राजमाता सईबाई स्मृतिस्थळ विकास आराखड्यासाठी 29 कोटी 73 लाख रुपये रकमेच्या कामांना मान्यता दिली. इंदापूर शहरातील मालोजी राजे भोसले यांची गढी, आता लक्षात ठेवा इंदापूरचं वतन होतं त्यांच्याकडे, या गढीचं मध्यंतरी काय झालं होतं? पडझड झाली होती. तर त्या संदर्भात आणि हजरत चांदशाह वली बाबा दर्गा परिसर विकासासाठी 37 कोटी 28 लाख रुपये रकमेच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. मराठी भाषा महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी मंडळांना अनुदान देण्यात येईल. महाराष्ट्राबाहेर सुद्धा मराठीचं संवर्धन करायचं. मराठी मंडळाच्या इमारती वास्तू स्मारकांच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. गोवा आणि दिल्लीप्रमाणेच बेळगाव कर्नाटक येथे मराठी भाषा उपकेंद्र स्थापन केले जाईल. त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, बघा मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच मंगेश पाडगावकर कवितेचं
गाव हा उपक्रम वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे राबवण्यात येणार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मराठी विद्यापीठ कुठे येईल? रिद्धपूर, जिल्हा अमरावती. मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचं काम कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यात येणार आहे. तर भविष्यात हे असं दिसेल. राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्वच घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी देतो. अर्थमंत्री खात्री देत आहेत. 24-25 वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पास मंजुरी द्यावी. संसदेमध्ये विधानसभेत मांडतो ना आपण, अशी विनंती सदनाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी भाषा, असं अर्थमंत्र्यांचं हे बजेट स्पीच होतं. आणि आपण बघितलं समाजाच्या सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे. याचा दुसरा भाग आपण लवकरच घेणार. त्यामध्ये आपण त्याच्या महसुली उत्पन्न कोणते, महसुली खर्च कोणते, रुपया कसा येतो, रुपया जातो कसा, यासारखे आस्पेक्ट जे आहेत त्याच्यात कव्हर करूया. ओके, धन्यवाद.